महापालिकेच्या महानिकालांचे अपडेट आपण पाहतोय। थेट जाऊयात कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। दिलीप पवार आणि मयूर पवार गटात तुफान दगडफेक झाली आहे। कोल्हापूरमधली अपडेट, निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दोन्ही समर्थकांनी एकमेकांवरती दगडफेक केली आहे। अतिशय धक्कादायक अशी ही घटना कोल्हापुरात प्रभाग क्रमांक 4 मधल्या कणानगर परिसरात तुफान दगडफेक करण्यात आली आहे। कोल्हापूरमधली अपडेट आपण पाहतोय। दिलीप पवार आणि मयूर यांच्यामधल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवरती दगडफेक केली आहे। शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील। शेखर, नेमकं काय झालं, कशामुळे दगडफेक सुरू झाली, निकाल लागल्यानंतर हा सगळा राडा झाला का? काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत, पण आपण ही बातमी पाहूया। निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दोन्ही समर्थकांमध्ये दगडफेक झालेली आहे। कोल्हापूरमधल्या प्रभाग क्रमांक 4 मधल्या कणानगर परिसरात तुफान दगडफेक झाली। समर्थक एकमेकांना भिडले, एकमेकांवरती दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी त्यांना पांगवतानाची दृश्य आपण पाहतो। दिलीप पवार आणि मयूर पवार या दोन गटात तुफान दगडफेक झालेली आहे। निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, दोन्ही समर्थकांमध्ये दगडफेक झालेली आहे। पोलिसांनी या घटनेमध्ये मध्यस्थी केल्याची दिसते। या पोलिसांनी सगळ्या समर्थकांना पांगवल्याचे हे दृश्यांमधून दिसते। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडे। शेखर, नेमकं काय घडलं, कशामुळे वाद उफाळला? तर हा जो निकाल आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि यानंतर काही गटांमध्ये नेहमीच त्या ठिकाणी वादावादी होत असते आणि ही कणानगर परिसरामध्ये झालेली वादावादी आहे। दिलीप पवार आणि मयूर पवार गटामध्ये ही तुफान दगडफेक झालेली आहे। निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दोन्ही समर्थकांमध्ये झालेली ही दगडफेक आहे। कोल्हापुरातला महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 4 आहे आणि त्या 4 प्रभाग क्रमांक मधल्या कणानगर मधली ही दृश्य आपण जर बघितलं तर त्यामध्ये महिला देखील दिसत आहेत। हातामध्ये अनेकाच्या दगड आहेत जे एकमेकांच्या दिशेने भिरकवताना दिसत आहेत। त्यामुळे निश्चितच आज एक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वजण आनंदोत्सव साजरा करत असताना कोल्हापुरातल्या कणानगरमध्ये मात्र दगडफेकीसारखी घटना घडली। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रकरणाची पोलीस कशा पद्धतीनं चौकशी करणार आणि कारवाई करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। बरं, पण शेखर, पोलिसांनी आता मध्यस्थी केलेली दिसते, आपण ते वाद निवळतो आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। कोल्हापूरमधली घटना, दिलीप पवार आणि मयूर पवार या दोन गटात तुफान दगडफेक झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक मुद्द्यावर असतात आणि यावेळी तिथले स्थानिक जे गट असतात त्यांच्यामध्ये मोठ्या वादाची शक्यता असते आणि तोच वाद कोल्हापुरात उसळून आला। राज्यात अनेक महापालिकांमध्ये MIMनं मुसंडी मारली। एक महत्त्वाची अपडेट, 29 पैकी 13 महापालिकांमध्ये MIMचे 95 नगरसेवक निवडून आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 24 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यानंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया देखील आलेली आपण पाहिली। मालेगावमध्ये MIMचे 20 उमेदवार विजयी झालेले आहेत। MIMनं राज्यभरातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये मुसंडी मारली आहे। सोलापूर, धुळे, नांदेडमध्ये प्रत्येकी 8 असे 24 उमेदवार MIMचे विजयी झालेले आहेत। MIMची विजयाची घोडदौड 6 नगरसेवक मुंबईमध्ये देखील MIMचे आतापर्यंत विजयी झालेले आहेत। समाजवादी पार्टीला मागे टाकत MIMनं सरशी केलेली आहे। सपाला मागे टाकलेला आहे आणि MIM आता पुढे गेलेला आहे। MIMचे अमरावतीमध्ये 6, ठाण्यात 5 आणि नागपुरात 4 नगरसेवक विजयी झालेले आहेत। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे राशिद मामू हे देखील विजयी झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राशिद मामू यांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंवरती बरीचशी टीका झाली होती, मात्र आता राशिद मामू यांनी निवडणूक काढलेली आहे, ते विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राशिद मामू हे विजयी झालेले आहेत। त्यांच्या पक्षप्रवेशावरून अर्थातच उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रचंड मोठी टीका झाली होती। छत्रपती संभाजीनगरमधली अपडेट, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राशिद मामू यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झालेला आहे, ते नगरसेवक झालेले आहेत। दरम्यान राशिद मामू जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आले त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती, मात्र या टीकेला बगल देत आता त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। राशिद मामू छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधली अपडेट आपण पाहतोय। पुण्यात जाऊया, रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसलेला आहे। पुण्यातली अपडेट आपण पाहतोय।
रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर पराभूत झालेल्या आहेत. त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. पुण्यात रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का बसलेला आहे. रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. अतिशय धक्कादायक अशी ही अपडेट. रवींद्र धंगेकर यांना पुण्यात मोठा धक्का बसला. त्यांच्या पत्नी निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या आहेत. पुण्यात गुंड बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकर विजयी झालेली आहे. आंदेकर आणि धंगेकर अशा दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर सुरू होती आणि त्यात गुंड बंडू आंदेकरची सून अव्वल ठरली आहे. सोनाली आंदेकर विजयी झालेली आहे आणि त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीला पाडलेला आहे. प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे सोनाली आंदेकर विजयी झालेले आहेत. पुण्यातली ही मोठी घडामोड. मुंबईत येऊया. वरळीच्या मतमोजणी केंद्रासमोर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे. वरळीमधली ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं वरळी मतदारसंघातून 197 मतदारसंघात आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार वरळीमधून विजयी झालेले आहेत आणि या विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू आहे. मैं काफी बूथों के ऊपर गया, केओस का मामला था, हर तरफ अफरा तफरी, वोटर लिस्ट में नाम नहीं है, पर्ची लेके जा रहे हो तो आपको बताता यहाँ नहीं है, दूसरी जगह वहां जाते हैं तो बोलते ये जगह, मतलब भागम भागी. इतना ही नहीं, मेरे खुद की मैं आपको बात बताऊंगा. मैं जब गया वहां पर तो मेरा नाम है, मेरी वाइफ का नाम है, मेरे बेटे का नाम है, मेरी मदर जो 16 साल पहले जिनका इंतकाल हो गया उनका है, मेरी बेटी का नाम गायब. मेरी बेटी का नाम गायब कर दिया जो फर्स्ट टाइम वोटर थी. जैन जी इतना उनको उत्साह होता है, इतना इंतजाजम होता है कि हम जाएंगे, वोट देंगे, अपने पसंदीदा उम्मीदवार को चुनाएंगे, फोटो निकालेंगे. सबसे ज्यादा तो उनको ड्रिल बनाने का शौक रहता है कि हमने वोट दिया. तो डेमोक्रेटिक राइट जो संविधान ने राइट दिया वो राइट नहीं कर सके. ऐसे कितने लोगों ने कल वोट नहीं दिया. यकीन मानिए बड़े बड़े उद्योगपति जो हर बार जाके 7 बजे वोट डालते थे, नहीं डाला वोट. सुपरस्टार्स जिनको आप कवर करते थे कहाँ है वोट. क्योंकि यही सब अफरा तफरी का मतलब केओस. तो इसका जवाब इलेक्शन कमिश्नर को देना चाहिए. ये अकाउंटेबिलिटी फिक्स होती है उनमें कि आपने क्या किया. और तो वीडियो देख रहे, एसीटोन लगाओ साफ, एसीटोन घसो साफ हो जाता. तो बोगस वोटिंग ना हो इसीलिए तो एक लगाई जाती है ना, सालों से परंपरा चली आ रही है. तो अब देखिए क्या हो रहा है. तो हम तो बोलेंगे कि इसमें महाराष्ट्र सरकार और इलेक्शन कमिश्नर दोनों जवाबदार है. इस तरह से इलेक्शन नहीं लड़ाए जाते तो डेमोक्रेसी का कत्ल हो रहा है. एक इंसान वोटिंग बूथ पर जाकर वोट नहीं डाल सकता, इससे बड़ी बात क्या हो सकती है. सर, दोनों ठाकरे बंधु के साथ आने का असर और दोनों एनसीपी के पिंपरी चिंचवड़ में साथ आने का असर कुछ खासा दिख नहीं रहा है. दोनों जन जो है, दोनों पार्टीज हारे, क्या कहना चाहेंगे. अब देखिए जनता ने उनको मैंडेट दे दिया कि किसके साथ है. इतने साल सत्ता में थे, 30 साल, तो जनता को कहीं ना कोई लगा कि इन्होंने 30 साल राज किया, सत्ता में रहे. 75,000 करोड़ रुपीस का बजट था मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन का. काम नहीं हुआ. रास्तों पे खड्डे नहीं, खड्डों पे रास्ते. आधा घंटा बारिश आती है, ट्रेन ठप, ट्रैफिक ठप, सब ठप हो जाता है. ड्रेनेज के लिए क्या किया. तो अल्टीमेटली जनता है समझदार, उन्होंने अपना जवाब दे दिया. अब जिसको जनता ने जिताया वही है, जो जीता वो सिकंदर. सर, एनसीपी पुणे चिंचवड़ में दोनों एनसीपी साथ आने के बावजूद, 2 परिवार साथ होने के बावजूद जो है उन्हें हार का सामना करना पड़ रहा है और बीजेपी लीडिंग. ये बिल्कुल मैंने जैसा कहा ना कि जनता है, जिसको चाहे उसको सर पे बिठाए, जिसको चाहे उठा के फेंक दे. अब ये तो समझ में ही नहीं आ रहा है कि कहाँ पर साथ में थे, कहाँ अलग थे. कितनी जगहों पे समझ में आ रहा है यहाँ तो दोनों साथ में है, वहां समझ में आ रहा है नहीं यहाँ अलग लड़ रहे. अरे खिचड़ी पक गई थी. वोटर के माइंड में भी एक खिचड़ी था कि क्या करे वारिस भाई, कुछ समझ में नहीं आ रहा कौन साथ में है कौन अलग है. किधर पूरा खिचड़ी था. महायुति में भी सब तरफ. हम सिंगल चले, वन साइड लड़े, लोगों के सामने गए, लोगों की बात की, डेवलपमेंट विकास के मुद्दे थे, हिस्सेदारी की बात थी और लोगों ने हमको वोट दिया और आज रिजल्ट आपके सामने आ रहा. थैंक यू. AIMIMचे नेते वारिस पठाण बोलत होते. धुळेमधली अपडेट पाहूया. धुळे महापालिकेवरती भाजपनं एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे. धुळ्यामधली अपडेट आपण पाहतोय. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा देखील 51 जागांवरती भाजपनं विजय प्राप्त केलेला आहे. धुळे महानगरपालिका भाजपकडे गेली आहे. त्यानंतर MIMने 10 जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. धुळे महानगरपालिकेचा हा निकाल आपण पाहतो. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा मात्र धुळ्यामध्ये सुपडा साफ झालाय. ठाकरेंची शिवसेना ही काही जिंकून आलेली नाही. धुळे महापालिकेवरती भाजपची एक हाती सत्ता स्थापन होतीये.
पुन्हा येऊया मुंबईमध्ये भाजपचे आतापर्यंत 49 उमेदवार विजयी झालेले आहेत. मुंबईमध्ये भाजप आता हाफ सेंचुरीच्या विजयाच्या उंबरठ्यावर. शिंदेच्या शिवसेनेचे 16 उमेदवार विजयी झालेले आहेत. आपण हा निकाल पाहतोय. वरचे कल आहेत. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे 41 तर मनसेचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत.